गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, समर्थ या मानवाला सांगत आहेत, या मानवाच्या जीवनातून, या मानवाच्या आयुष्यामधून जर राग आणि लोभ जर गेला ना, तर या माणसासारखा सुंदर कोणी असू शकणार नाही। बघा, देवरूपाला प्राप्त होणारा हा जीव असेल, पण माणसाच्या मनामधला राग जातो का? तर बघा, आपल्याकडं बघा, या ब्रह्मांडामध्ये, या संसारामध्ये अशी एक म्हण आहे, ये राग आणि भीक माग। बघा, राग आणि भीक माग ही म्हण एवढी खरं आहे। बघा, राग हा प्रत्येकाला येतो, पण तो कशामुळे आला आहे आणि आपण तो कोणावर काढत आहे हे पण खूप महत्त्वाचं असतं। बघा, समर्थ सांगतात, कारण राग दुसरीकडचा असतो आणि आपण काढतो तिसरीकडेच। एवढा या रागामध्ये हा मानव बुडालेला असतो, यामुळे तिसरीकडे नकळत स्वतःचेच नुकसान होतं। बघा, समर्थ पुढे सांगत आहेत, कोणतीही गोष्ट आहे ना, न चिडता न रागवता समोरच्याला सांगणं ना, हे ज्याला जमलं ना, त्यालाच आयुष्य जगायला जमलं। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपल्या या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग घडत असतात की त्या प्रसंगामध्ये आपल्याला जर राग आला नाही ना, तर त्याचा खूप मोठा फायदा होणार असतो। पण आपण काही क्षणाच्या रागामुळे आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकतो। बघा, ज्यांनी राग सोडला ना, लोभ सोडला, ते संत पदाला निर्माण झाले, संत पदाला प्राप्त झाले, देवरूपास प्राप्त झाले। बघा, वाल्याचा वाल्मिकी झाला, किती खून करायचा, किती हत्या करायचा, रांजण भरले होते, पण जेव्हा राग लोभ या सर्व गोष्टींचा बघा या सर्व गोष्टी भेदून या पुण्याच्या वाट्याकडे चालला ना, समर्थ पुढे सांगत आहेत, समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्याला न दुखवता त्याला एखादी गोष्ट सांगणं खूप अवघड आहे। म्हणजेच काय? म्हणजे समर्थ या भक्ताला सांगत आहेत की हे मानवा, तुझा राग जर कंट्रोल करायचा असेल तर समोरच्याला समजून घे। कारण जेव्हा तुला राग येतो ना, समोरच्यावर तू चिडतोस, ते खूप असतं, काही क्षणात ती गोष्ट घडून जाते, पण तू जर त्याला न दुखवता त्याला एखादी गोष्ट समजून सांगितली ना, तर तुला तो श्रेष्ठ मानेल, तुला तो देवरूपास बघेल। पण असं तू करतो का? तर नाही, कारण हे जरी तू केलंस ते सुद्धा पुण्यामध्ये जातं। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, निसर्गाचा एक नियम आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली ना, की ती पहिली निघून जाते। जसं की पाणी आलं की धूळ निघून जाते किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो।
तसंच आपल्याकडे चांगले विचार आले ना की वाईट विचार आपोआपच निघून जातात. पण ते आपण करतो का? आपण आपल्या फायद्यासाठी, धन संपत्तीसाठी, मग ते वाईट विचार आपल्याला अंगीकारावे लागले तरी चालतील, पण तिकडनं आपल्याला पैसा भेटणार आहे हाच आपला उद्देश असतो. आणि समर्थ सांगत आहेत की हे मानवा, तू असं करू नकोस, कारण तू काही क्षणाच्या सुखासाठी तू केलेले पूर्ण आयुष्य, केलेले पूर्ण माती करतोस, त्या पुण्याची धुळीस मिळवून टाकतोस आणि ते पैसे तुला आयुष्यभर पुरतात का? बघा, आजच्या काळातले, आजच्या या संसारामधले, आजच्या ब्रह्मांडामध्ये बघा, नेते मंत्री किती अफाट पैसा असतो त्यांच्याकडे की त्या पैशाची खरं तर आपल्याला गिनतीसुद्धा करता येत नाही, तरीही ते खुश आहेत का? बघा त्यांचं आयुष्य, बघा सदा त्यांच्याशी बघा टी व्ही चॅनलवर सदा भांडणं चालू असतात. म्हणजेच पैसा आल्यानंतर माणूस सुखी होतो असं आहे का? तर नाही, अजिबात नाही. बघा, समर्थ पुढे सांगत आहेत की आजच्या या कलियुगामध्ये हा मानव धनाच्यासाठी, पैशाच्यासाठी बघा एवढा लुप्त झाला आहे ना, एवढा निराकारी झाला आहे की त्याला काही दिसत नाही आहे. बघा, त्या पैशाच्या जोरावर दुसऱ्याची हानी होईल याचासुद्धा त्याला बघा काही भान राहिलेलं नाही आहे. पण या धकाधकीच्या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये हा मानव बघा या पैशामुळं आपल्या घरातील, आपल्या मुलांना, आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला वेळ देत नाही आहे. या पैशामध्ये एवढा व्यस्त झाला आहे ना, पण त्याला काही समजत नाही. बघा, याच्यामुळं आपण म्हणतो की श्रीमंतांची मुलं असतात ती बघा वेगळ्या क्रूर कर्मांमध्ये गुंतलेली असतात. ती का गुंतलेली असतात? तर बघा, याचं कारण हे असतं की आईवडिलांचं आपल्या मुलांवर लक्ष नसतं आणि खरा तो जी वेळ असते आपल्या मुलांना द्यायची, ती वेळ आईवडील पैशामध्ये देण्यात घालवतात. मग ती मुलं सद्गुण विचारी होतील का? तर नाही, अजिबात होणार नाही. आणि या कलियुगामध्ये बघा, आपली मुलं जर संस्कारी तुम्हाला करायची असतील तर आपला विश्वास बघा, कुणावर विश्वास ठेवू नका. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपण कुणावर विश्वास करायचा हे 1000 वेळा विचार करा. पण बघा, हा मानव असा आहे ना की ज्याच्यावर विश्वास करायचा असतो त्या देवावर कधीच विश्वास करत नाही. पण जो अचानक भेटतो ना त्याच्यावर विश्वास टाकतो. बघा, एका या कथेमधून आपण पाहूया की विश्वास काय असतो. एक राजा असतो आणि त्या राजाला एकुलता एक मुलगा असतो. तो वयात आल्यावर राजाला वाटतं की त्यानं दुसरा देश, तिथले लोक आणि व्यवहार पाहून शहाणं व्हावं. माझा मुलगा बघा एकदम सज्जन व्हावा, म्हणून त्याने त्याला सांगितलं की व्यापारी होऊन बरोबर माल घेऊन जा आणि तुला वाटेल तिथे जा आणि तो माल विकून मला फायदा करून आण. बघा, राजपुत्रसुद्धा तयार झाला, कारण आपल्या बापाने ठेवलेला विश्वास त्याला संपादन करायचा होता. पण त्याने बरोबर आपला मित्र, तो वजिराचा मुलगा होता, त्याला जोडीला घेतलं. बघा, इथे संपूर्ण भक्तजनांना सांगावं असं वाटतं की आपण बघा कधी असा विचार करतो की मला कुठे बघा शाळेत बाहेर टाकायचं असतं. मग शाळेत बाहेर टाकायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो की मला कोणीतरी सोबत पाहिजे. पण सज्जवानांनो, माणूस जेव्हा एकटा काम करतो ना त्याला कधीच तो पराजित होत नाही.
पण संगतीमुळं माणूस बघा पराजित होऊन जातो. बघा या कथेमध्ये त्या वजिराचा मुलगा घेतला आणि राजाने पुष्कळ माल घोडे नोकर चाकर देऊन राजपुत्राची पाठवणी केली. बघा राजपुत्र लवाजमा घेऊन निघाला आणि चालू लागला. वाटेत समुद्रकाठी त्याला एक जहाज दिसलं. ते परदेशी निघालं होतं. राजपुत्राला वाटलं आता जहाजातून परदेशी जाऊन माल विकावा, म्हणून तो वजिराच्या मुलाला बरोबर घेऊन त्या जहाजावर चढला. बघा पुढे एक बेट लागलं. तिथे ते बघा थांबले. राजपुत्राला वाटलं इथे गलबत बराच वेळ थांबता आहे. बघा तर जरा हा मुलूक तरी पाहून घ्यावा. त्याने वजिराच्या मुलालाही चढ म्हटलं, पण तो म्हणाला मला बरं वाटत नाही, तू फेरफटका करून ये. बघा गलबत बराच वेळ इथं थांबणार आहे, मी झोपतो. राजपुत्राला कप्तानाने सांगितलं. अमुक वेळेला परत या असं कप्तानाने सांगितल्यावर राजपुत्र बेटावर उतरला आणि बघा फेरफटका मारू लागला. इकडे त्याच्या दुष्ट मित्राने राजपुत्राला सोडून माल घेऊन पळून जायचं ठरवलं. कप्तानाला आणि त्याच्या नोकरांना त्याने लाच दिली. कप्तान तयार झाला. गलबत लगेच परत फिरलं. ज्या गावी ते गलबतावर चढले होते ना, त्या गावीच सारा माल वजिराच्या मुलाने विकला. बघा गलबत म्हणजे जहाज, होडी, आणि तो लगेच आपल्या गावी परतला. बघा तो राजाकडे गेला आणि तेव्हा राजाने विचारलं, हे काय तू इतक्या लवकर आणि एकटाच कसा आलास? माझा मुलगा कुठे आहे? मोठा थोरला गळा काढीत तो हलकट मनुष्य म्हणाला, महाराज राजपुत्र मेला हो. आम्ही बसलो ते जहाज बुडालं. राजपुत्र गेला आणि सारा माल पण गेला. बघा मी कसा बसा वाचलो आहे. ते ऐकून राजाला अतिशय दुःख झालं. तो वेडापिसा झाला. इकडे राजपुत्र वेळेवर परत आला. बघतो तो जहाज तिथे नव्हतं. आपल्या मित्राची लबाडी त्याच्या लक्षात आली. पण काय उपयोग, काहीतरी करणं प्राप्तच होतं. तिथे एक झरा पाहून त्याच्याजवळ त्याने झोपडी बांधली आणि तिच्यात तो राहू लागला. थोडे दिवस गेले. एका रात्री तो झोपलेला असताना त्या झऱ्यातील अप्सरा पाण्यातून वर आली आणि तिच्याबरोबर खूप मोठं सैन्य होतं. पुष्कळ अन्न होतं. ती खाली बसली आणि हवे तेवढे अन्न तिने खाल्लं. मग राजपुत्राला उठवून तिने ते अन्न त्याला दिलं. कित्येक दिवस अन्न असं त्याला मिळालंच नव्हतं. तो जेवू लागला. तू कोण? आणि त्या अप्सरेला त्याने विचारलं, मी झऱ्यातली अप्सरा आहे, पण तू कोण आहेस? राजपुत्रानं तिला आपली सारी हकीकत सांगितली. तो म्हणाला, मी खरं म्हणजे ठरलेल्या वेळेच्या आधीच आलो, पण गलबत निघून गेलं होतं. माझ्या मित्राने माझा घात केला, पण घाबरू नकोस, तू आता सुखाने राहा. मी उद्याच तुला तुझ्या घरी पाठवते. ती म्हणाली. पहाटेच्या वेळी तिने त्याला उठवलं आणि खूप जड जवाहीर घोडे आणि सैन्य त्याला दिलं. भरपूर अन्न बरोबर दिलं, वस्त्रे दिली. तिने आभार मानून तो निघाला आणि हा म्हणता राजवाड्यात येऊन पोचला. एवढे मोठे सैन्य घेऊन कोण आला आहे ते पाहायला सारं जग धावलं. राजाला वाटलं की हा कुणी शत्रू तर नाही ना, पण राजपुत्राने निरोप पाठवला की मी मित्र आहे, शत्रू नाही. तेव्हा राजाने त्याला आत बोलावलं. राजा रडून रडून त्याला आपल्या मेलेल्या मुलाबद्दल सांगू लागला. तेव्हा राजपुत्र म्हणाला, बाबा मीच तुमचा मुलगा आहे. मी मेलो नाही, बुडलो नाही, पण वजिराच्या मुलाला बोलवा. राजाला फार आनंद झाला. त्याने वजिराच्या मुलाला बोलवलं आणि तो आल्यावर खाली मान घालून उभा राहिला. त्याच्याकडे बोट दाखवून राजपुत्र म्हणाला, बाबा याच हलकटानं कारस्थान रचलं होतं आणि मला बघा
निर्जन रानात टाकून हा निघून गेला. मी मेलो हे यानंच उठवलं. राजा खूप संतापला आणि बघा त्या मुलाला त्याने शिक्षा दिली. या कथेचं तात्पर्य काय? तर बघा, आपल्यावर कितीही संकट आली, आपल्याकडे कितीही पैसा आला, बघा आपण हव्यासापोटी आपल्या मुलांना अनोळखी मित्रासोबत पाठवतो आणि पूर्ण आयुष्याची राख रांगोळी करून पाठवतो. आपली मुलं मोठी व्हायलाच पाहिजेत, शिक्षणाने सुद्धा व्हायला पाहिजेत, पण त्यांच्या बघा कुणावर एवढा सुद्धा विश्वास ठेवू नका. आपण जे काही मुलांसाठी करणार आहोत ना, ते स्वतः जाऊन करा, पण तुमच्याकडे वेळ आहे का तेवढा? आपण धन पैशाच्या मागे लागून आपल्या मुलांना आपण शिक्षण तर दिलं, पण सुसंस्कृत कोण करेल हा आजच्या पिढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजेच काय, जेव्हा अहंकार, राग, लोभ या गोष्टी जेव्हा नष्ट होतील ना, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना धन पैशाच्या व्यतिरिक्त सुसंस्कृत करण्याचे धडे द्याल. पण जेव्हा या गोष्टी लोभ, अहंकार, राग या गोष्टी जेव्हा बंद होतील, तेव्हाच या गोष्टी घडतील. आणि या गोष्टी बंद कधी होतील? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, समर्थांच्या या भक्ती मार्गामध्ये येऊ, पांडुरंगाचं नामस्मरण करू, पांडुरंग आपल्या देहामध्ये निर्माण होईल, तेव्हाच या गोष्टी घडतील ना, की तशा घडतील का? नाही. म्हणून जर आयुष्यामध्ये किंमत जर द्यायची असेल ना, तर पहिल्यांदा आपल्या आईबापाला द्या, दुसऱ्यांदा आपल्या पत्नीला द्या. बघा, जेवढी आपल्या कुटुंबातील माणसं आहेत ना, नाहीतर या जीवनाचं सत्य आहे की आपण घरातल्यांना कधीच किंमत देत नाही, पण नवीन केलेला मित्र मैत्रिणी, अनोळख्या व्यक्तींना आपण एवढी इज्जत देतो ना, की त्यांना वाटतं याच्यासारखा माणूसच कुणी नाही. बघा, दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि घरामध्ये कोरडे पाषाण, असा आहे या कलियुगातली गोष्ट आहे ही. आणि हे सुद्धा तेवढंच खरं आहे की माणूस घरामध्ये कधीच चांगलं वागत नाही, घरातल्या माणसांना कधीच बघा मान देत नाही, घरातल्या माणसांना कधीच श्रेष्ठ मानत नाही, पण अनोळख्या माणसांना तो एवढी काही इज्जत देतो ना, की त्यांना असं वाटू लागतं का हा तर देवाचा अवतारच आहे. पण सत्यता मात्र तशी असते का? तर नसते. म्हणून या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये आपला मित्र निवडताना, मित्र करताना कधीही काळजी घ्या. आपला मित्र बघा, हा मित्र असतो ना, बघा ज्याप्रमाणे बघा तो होऊन गेला काळ जेव्हा सुदामा आणि श्रीकृष्णासारखा, बघा श्रीकृष्णांकडे सुदाम्यासारखा मित्र होता. आताचा काळ वेगळा आहे. तेव्हा बघा महाभारतामध्ये, रामायणामध्ये बघा तो काळ वेगळा होता. आता काळ हा कलियुग आहे. आत्ताच्या मित्रावर विश्वास ठेवू नका, कारण आत्ताचा मित्र आहे ना, तो सगळ्यात मोठा शत्रू आहे. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या अनोळखी व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नका. आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्या. जेव्हा आपण आपल्या कुटुंबाला सर्वश्रेष्ठ मानू ना, तेव्हा ते सुद्धा पुण्य होतं, ते सुद्धा देवरूपास मिळतं. म्हणजेच काय? बघा, या माणसाला दारू पिण्यासाठी, सिगारेट ओढण्यासाठी, बघा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक करण्यासाठी त्याची आई शिकवते का? त्याचा बाप शिकवतो का? त्याचा भाऊ शिकवतो का? त्याचा बघा गुरुजी शिकवतात का? त्याचा शिक्षक शिकवतो का? त्याची बहीण शिकवते का? तर याच्यापैकी कधीच कोणी शिकवत नाही. बघा, या वाईट गोष्टी असतात ना, त्या मित्राकडूनच येतात. म्हणून समर्थ सांगत आहेत की माणसाने मित्र कुणाशी करावं, की जो मित्र
बघा भक्ती मार्गामध्ये आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा माणसाने मित्र आपल्यापेक्षा बघा श्रेष्ठ करावा. म्हणजेच काय? बघा पूर्वीचा काळ होता, श्रीकृष्ण बघा श्रीकृष्णाच्या त्या दरबारी सुदाम्यासारखा मित्र होता, गरीब होता, पण तो काळ पण सत्ययुग होता. त्या काळामध्ये बघा सर्व माणसं पुण्यवान असायची, पापी क्वचितच असायचा. पण हा कलियुग असा आहे का? तर नाही. या कलियुगामध्ये आपल्याला काही गोष्टींचं बघा काही गोष्टी आपल्याला समजवून घ्याव्या लागणार आहेत. कारण हा काळ वेगळा आहे. या सर्व क्रूर कर्म करायला बघा आपल्या मुलाला आपला मित्रच शिकवत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये मित्र कसा असावा बघा. आपण कधी हरलो तरी समोरच्यानं बोलावं की बघा या मित्राशी तू हरलास, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि जिंकलो तरी विजयच झाला पाहिजे आणि हरलो तरी विजयच झाला पाहिजे, असा आपल्यासोबत मित्र असावा. नाहीतर ह्या मित्रांची अवगुणरूपी मित्रांची काय गरज आहे काय जीवनामध्ये? नाही. हे मित्रच नको असे. मग बघा आपला शत्रू श्रेष्ठत्व असला तर चालेल. म्हणून शत्रू जर करायचा असेल तर तो श्रेष्ठच असावा आणि मित्र जर करायचा असेल तर तो सुद्धा श्रेष्ठच असावा. म्हणून समर्थ सांगत आहेत की या जीवनामध्ये जर तुम्हाला शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांशी वाद घालत बसण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं कधीही सोपं असतं. म्हणजेच काय? म्हणजे जर तुमचं मन जर शांत असेल ना, तर इतरांशी कधी वाद होणार नाही. दुसऱ्यांशी जर संवाद करायचा असेल तर तुमचं मन स्थिर लागेल. पण या मानवाने आपले पाय भाजावे नाही म्हणून या पृथ्वीवर कार्पेट टाकण्याऐवजी तर आपल्या पायामध्ये चप्पल घातली तर ते कधीही चांगलंच ना. म्हणून माणसाने अगोदर दुसऱ्याला दोष देण्याऐवजी स्वतःकडे अगोदर पाहावं, स्वतःचं रूप आरशामध्ये पाहावं की आपण जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे. मग दुसऱ्याकडे पाहावं. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे करतो ना, तेव्हा उरलेली सर्व बोटं आपल्याकडे असतात. ती जणू काही आपल्याला सांगत असतात की हे मानवा, तू स्वतः दोषी आहेस, त्या दुसऱ्याला दोष देऊ नकोस, त्यामध्ये तुझी अधोगतीच होणार आहे. समर्थ पुढे सांगत आहेत की बघा मनुष्याला जेव्हा राग येतो ना, तर येताना तो एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणं घेऊन जातो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा कधी कुणाशी आपल्या कुटुंबातील कुणाशी भांडण होतं, मित्राशी भांडण होतं, पण त्या भांडणामध्ये बघा आपल्याकडील चांगलेपणासुद्धा त्या एक क्षणामध्ये निघून जातो. एक क्षणामध्ये चांगलेपणा नाहीसा होतो. म्हणजेच काय? पूर्ण वर्षभर केलेले पुण्य, पूर्ण वर्षभर आपण आपल्या रागावर ठेवलेला कंट्रोल, अचानक राग येतो आणि सर्व काही ज्याप्रमाणे नदीमध्ये वाहून नेतं ना, तसं वाहून जातं. हे योग्य आहे का? नाही. बघा संयमसुद्धा येतो ना, तेव्हा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षणं घेऊन येतो. बघा फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं असतं. म्हणजेच काय? माणसाकडे संयम असाच येतो का? तर नाही. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतरात्म्यामध्ये संयम जर तुम्हाला आणायचा असेल ना, तर भक्ती खूप गरजेची आहे. बघा तुमच्या मनावर कंट्रोल खूप गरजेचा आहे. पण तो मनावर कंट्रोल कधी बसेल? की जेव्हा तुमच्या हातून, तुमच्या वैखरीतून
रोज 2 वेळची उपासना घडली जाईल. बघा तुमच्या मुखामध्ये श्रीराम समर्थांचं नाव येऊन जाईल. बघा, जय जय रघुवीर समर्थ, स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. असे परमेश्वराचं नाव जेव्हा येऊन जाईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं हा संयम तुमच्या पुढे टिकणार आहे. आणि जेव्हा संयम निर्माण होतो ना, तेव्हा लक्ष्मी तिथे नांदत असते. तुमच्याकडे धन संपत्ती येत असते. म्हणून बघा, आपण या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये, या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना आपण पाहत असतो की जास्त भांडणखोर माणूस असतो ना, त्याच्याकडे कधीच धन संपत्ती टिकत नाही, लक्ष्मी कधीच टिकत नाही. पण ज्या माणसाकडे सदाचार असतो, सदाचारी जो माणूस असतो ना, त्याच्याकडे लक्ष्मी आणि दान वास करत असतो. बघा, हे आपल्याला महाभारतामध्ये या कथेमधून दिसतं. बघा, महाभारतकालीन राजा सत्यदेव एक दिवस सकाळी उठले तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. बघा, ही महाभारतामधील खूप सुंदर कथा आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळेल. बघा, समर्थ सांगत आहेत की बघा, एके दिवशी बघा सकाळी ते उठले तर त्यांना एक सुंदर स्त्री राजवाड्यातून बाहेर पडताना दिसली. राजाने आश्चर्यचकित होऊन त्या स्त्रीला हात जोडून नम्रपणे विचारलं, आपण कोण देवी? त्यावर त्या स्त्रीनं सांगितलं, मी लक्ष्मी आहे. आता या राजवाड्यातून मी जात आहे. तेव्हा त्या राजानं तिला सांगितलं, तू जाऊ शकतेस. लक्ष्मी बाहेर पडली. नंतर लक्ष्मीच्या पाठोपाठ एक सुंदर पुरुषाला राजवाड्याबाहेर पडताना पाहून राजाने त्याला सुद्धा विचारलं, आपण कोण आहात? त्याने उत्तर दिलं, माझं नाव दान आहे. लक्ष्मी बाहेर गेल्यानंतर आपण दान करू शकणार नाहीत, म्हणून मीही तिच्यासह जात आहे. राजाने सांगितलं, आपण सुद्धा राजवाडा सोडून जाऊ शकता. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ तिसरा पुरुष यश निघून गेला. बघा, त्यानंतर चौथा पुरुष प्रकट झाला आणि बाहेर पडू लागला. तेव्हा राजानं त्यालाही हात जोडून नम्रपणे त्याचं नाव विचारलं. तो पुरुष म्हणाला, माझं नाव सदाचार आहे. राजाने त्याला म्हटलं, मी तर तुझा कधीच त्याग केला नाही. तू मला सोडून का जात आहेस बरं? तुझ्यासाठीच मी लक्ष्मी, दान आदींचा त्याग केला आहे. मी तुला जाऊ देणार नाही. तू मला सोडून गेलास ना, तर माझे सर्वस्व जाईल. राजाचं हे बोलणं ऐकून बघा, सदाचार राजवाड्यातच थांबला. सदाचार बाहेर पडला नाही. हे पाहून बाहेर गेलेली लक्ष्मी आणि दान आणि यश ही परत आलं. म्हणजेच काय, या कथेचं तात्पर्य काय? बघा, ज्या सदाचाराने वागणं हेच आयुष्याचं सर्वस्व आहे. जीवनात सदाचार, नीतिमत्ता, धर्मचरण आदी नसेल ना, तर दान आणि लक्ष्मी, श्रीमंती आदींचा काहीच उपयोग नाही. म्हणजेच काय, म्हणजेच माणसाच्या जीवनामध्ये सदाचार अशी गोष्ट आहे की असं म्हणतात की बघा, भुकेलेल्या माणसाला अन्न द्यावं, तहानलेल्या माणसाला पाणी द्यावं. पण हे जर आपल्या हातून घडत नसेल ना, तर तुमच्याकडे अब्जावधी रुपयाची संपत्ती असू द्या, कितीही धन असू द्या, त्या धनाचा काही फायदा आहे का? तिथे लक्ष्मी चांगली नांदेल का? नक्कीच तुमच्याकडे धन असेल, पण त्यामध्ये मजा नसेल. तुमच्या घरामध्ये दुःखच आणि दुःख असेल.
जिथे ज्या धनामुळे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या संसारामध्ये दुःख निर्माण होत असेल तर त्या धनाचा काही उपयोग आहे का? तर नाही. असं धन नको रे देवा, मला माझ्या भक्ताला नको रे असं धन, असे समर्थ सांगत आहेत. म्हणजेच काय, आपण ज्या समर्थांची भक्ती करतो, आपण ज्या समर्थांचं नाव घेतो, नाम घेतो, त्या समर्थांना सुद्धा हे आवडत नाही. म्हणून भक्ताने श्रीमंत कमी असलेलं असेल चालेल, पण सदाचारी व्यक्ती असावं. म्हणून समर्थ सांगत आहेत की हे मानवा, तुझ्या आयुष्यामध्ये किती जरी धन आलं, किती जरी संपत्ती आली, पण जेव्हा तुझ्या मनातला सदाचार निघून जाईल ना, तेव्हा तुझ्याकडे धन संपत्ती असून सुद्धा तुझ्या जीवनात दुःखच निर्माण होईल. ते आजही खरं आहे आणि उद्याही खरंच असणार आहे. बघा, पुढे समर्थ या मानवाला सांगत आहे की बघा, रुसून बसण्यापेक्षा बोलून आपल्या तक्रारी मांडल्या पाहिजेत. राग आला ना तर अबोल राहण्यापेक्षा बोलून मोकळं व्हा. बघा, बोलून मोकळं होता आलं पाहिजे, म्हणजेच गैरसमज वाढत नाहीत. जिथे गैरसमजाचं घर असतं ना, ते कुटुंब कधीच सुखी होत नाही. म्हणून बघा, क्षेत्र हे कोणतंही असू द्या, एकदा का तुमची प्रगती सुरू झाली की तुमची बदनामीही होणारच हे निश्चित असतं. ते गृहीत धरून चला. म्हणजेच काय, म्हणजेच आपण धन संपत्ती बघा निर्माण करणं सोडून द्यायचं का? आपल्याकडे जेव्हा धन यायला लागलं तेव्हा परमेश्वराचं नाव घेणं सोडून द्यायचं का? पण माणसाचं नेहमी असंच होतं. माणसाकडे जेव्हा धन संपत्ती नसते तेव्हा देव देव करत असतो, आणि जेव्हा धन संपत्ती जेव्हा येऊ लागते ना, तर देवाचं नावसुद्धा तो घ्यायला बघत नाही, देवाला विसरून जातो. बघा, पुढे समर्थ सांगतात, प्रेमाने बोललेल्या 1000 शब्दांपेक्षा रागाने बोलल्या गेलेल्या एका शब्दाचा खूप परिणाम होतो. म्हणजेच काय, म्हणजेच रागवण्यापेक्षा रडणं चांगलं आहे, कारण रागामुळे इतरांना त्रास होतो, तर अश्रू शांतपणे आत्म्याद्वारे वाहतात आणि हृदय शुद्ध करतात. म्हणजेच काय, म्हणजेच तुम्ही एक वेळेला स्वतःमध्ये रडा, पण कुणावर रागवू नका. तुम्हाला तुमच्या रागाची शिक्षा मिळतच असते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा, कारण रागवलेला माणूस तोंड उघडतो आणि मन बंद करतो. राग येणं म्हणजे इतरांच्या चुकांसाठी स्वतःला शिक्षा करणं होय. म्हणजेच काय, बघा, माणसाला जेव्हा राग येतो ना, तेव्हा त्याची वैखरी चालू होते. तोंडाने तो व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या मनाला बंद करतो. म्हणजेच काय, बघा, माणूस जेव्हा भक्तीमध्ये लीन होतो तेव्हा ती भक्ती कुठून घडली पाहिजे? या मनामधून घडली पाहिजे. पण जेव्हा माणसाच्या मनामध्ये राग असेल तर तेव्हा तर हे मन बंद असतं, मग ती भक्ती घडेल का? तर नाही. राग आणि भक्ती एकत्र कधीच नांदू शकत नाहीत. म्हणून जर तुमच्या मनामध्ये तुम्हाला भक्ती करायची असेल, सद्गुरूचं नामस्मरण करायचं असेल, तर अगोदर तुमच्या वैखरीतला राग काढून टाका, तुमच्या मनामधला राग काढून टाका. कारण जिथे राग असतो ना, तिथे परमेश्वर कधीच नसतो. बघा, पुढे या मानवाला समर्थ सांगत आहेत, हे मानवा, तुझ्या जीवनातला राग, लोभ, अहंकार हे सर्व काढून टाक. आणि तुला विश्वास जर ठेवायचा असेल ना, तर फक्त या स्वारीवर ठेव, भगवंतावर ठेव, परमेश्वरावर ठेव. कारण या तुझ्या कलियुगामध्ये बघा, विश्वास ठेवण्यासारखा पात्र कोणी आहे का? तो एकमेव स्वामी आहेत, एकमेव समर्थ आहेत, की तू जर त्यांच्यावर विश्वास ठेवलास ना, तर त्याचं फळ तुला नक्की मिळणार आहे.
हे कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.